कहीं पे सादगी रही साथ है, सीने में दिल भी कहाँ थी मुझे रातें कहीं पे सवेरे रही साथ। शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. आता अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये लागणारे जे लिरिक्स आहेत किंवा ग्रुप लिंक आहे तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेले आहेत. तर इथं फर्स्ट स्टेप काय करायचे आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आयफोन जो आयफोन स्पेशल तुम्हाला नोटिफिकेशन जो व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. आता हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे की आपला जो फुल स्क्रीन रेशिओ आहे त्या रेशिओमध्ये आपला व्हिडिओ आहे तो ॲड होऊन जाणार आहे. आणि याची जी लेंथ आहे ती आपल्याला 10.15 या सेकंदच्या बीटमार्कपर्यंतच ठेवून उरलेला भाग आहे तो डिलीट करायचा आहे. डिलीट केल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन या व्हिडिओ आपल्याला काय करायचा आहे एक इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर इथून आपल्याला बॅक निघून मेन प्रोजेक्टला येऊन बघू शकता अशा प्रकारे मेन प्रोजेक्टला आपण जो व्हिडिओ ॲड केला आहे त्या व्हिडिओला आता आपल्याला पेस्ट करायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथेच क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे की 10.15 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे काय करायचं प्रत्येक बीटमार्कला एक एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून घेतल्यानंतर बघू शकतो मला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशा प्रकारे इमेज ॲड केल्यानंतर चारही इमेज लेअर आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बघू शकताय फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर या चारही इमेज लेअरची जी लेंथ आहे म्हणजे अशा प्रकारे जी ऑपिसिटी आपण म्हणू शकतो ऑपिसिटी आहे ती सिम्पली सिलेक्ट करून इमेज लेअर सिलेक्ट करून ऑपिसिटी ब्लेंडिंग आणि ऑपिसिटीमध्ये जाऊन 50% करून घ्यायचे. अशा प्रकारे बघू शकताय 50% इथं करून घ्यायचे आहे. प्रत्येक इमेज लेअरची ऑपिसिटी आहे ती 50% करून घ्यायचे आहे. याचं कॉम्बिनेशन व्हिडिओमध्ये युनिक असं तुम्हाला दिसून येणार आहे. अशा प्रकारे 50% करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला काय करायचं आहे इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. अशा प्रकारे बॅक निघून आल्यानंतर आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट वॉटर ड्रॉप इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन या ज्या चारही इमेज लेअरला आपण हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे चारही इमेज लेअरला हा इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. आणि हे चारही इमेज लेअर लॉंग प्रेस करून ग्रुप लिंकच्या अशा प्रकारे खालोखाल घेऊन यायचे. म्हणजे बघू शकता ग्रुप लेअरच्या आपण बॅकग्राऊंडला हा जो इमेज आहे तो प्रॉपर असा सेट केलेला आहे. म्हणजे काय होणार आहे की बॅकग्राऊंडला अशा प्रकारे प्रॉपर असं इमेज दिसून येईल. तर आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे जो बॅकग्राऊंडला व्हिडिओ आहे तोच ग्रुपमध्ये ॲड करायचा आहे. त्यासाठी ग्रुप लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो बॅकग्राऊंडला आहे तोच इथं ॲड करून अशा प्रकारे थर्ड नंबरला घेऊन यायचा आहे. आणि तिथंच आपल्याला साईज कमी जास्त करून अशा प्रकारे बघू शकता थर्ड नंबर नाही तर आपण सिम्पली फोर्थ नंबरला घेऊन यायचं आहे. म्हणजे प्रॉपर अशा इमेज आहेत त्या प्रॉपर अशा दिसून येतील. आणि अशा प्रकारे इथं आपला इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. सेट केल्यानंतर बॅक निघून यायचा आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे ग्रुप 2लाही सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर परत एकदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच ॲड करून बरोबर अशा प्रकारे 4 नंबरला घेऊन यायचा आहे. आणि याची साईज आहे ती कमी जास्त करून आपल्याला प्रॉपर असं इथं सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे युनिक असं दिसून येणार आहे. तर थर्ड नंबरला अशाच प्रकारे सिलेक्ट करून जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच ॲड करायचा आहे. तो आपल्याला फोर्थ नंबरला घेऊन अशा प्रकारे सेट करायचा आहे. साईज आहे ती कमी जास्त करून अशा प्रकारे सेट केल्यानंतर मग याचं युनिक असं कॉम्बिनेशन दिसून येणार आहे. आणि लास्ट आपल्याला 4 नंबरला अशाच प्रकारे जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच ॲड करून
याचं कॉम्बिनेशन आहे ते युनिक असं सेट करायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता आपली इमेज ॲड करून घेतल्यानंतर 4th नंबरला घेऊन आलं तर उरलेला भाग फक्त काय करायचा आहे, डिलीट करायचा आहे. जी साईज आहे ती कमी जास्त करून बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर असा सेट करायचा आहे. आणि बॅक निघाल्यानंतर याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर बघू शकता आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.